नागनाथून आपल्याला शिराळ शहापूरहून आपल्याला कुर्णीला जायचं आहे. कुर्णीहून आपल्याला चोरांबा गेलं की तिथून मग नांदेडला वळायचं आहे आणि नांदेडहून परत रिटर्न याच मार्गे आपल्याला यायचं आहे. असं इकडून नाही पलीकडून रस्ता जर चांगला असला टॉपोटो तर पलीकडून यायला आहे का रस्ता? हां इकडं नाही ना आहे काय त्याचं पाहून आपण अंतर किती तिथं नांदेडला गेलं आपण मॅप टाकतो ना त्यावेळेस आपल्याला ते मॅप दिसून जाईल. त्यावेळेस आपण ते रिटर्न माग जे जवळ पडतो ते घेऊ शकतो. तरी अजून समजा एक 160 किती 100 समजा 20 किलोमीटर आपल्याला हे जायचं आहे. आपल्याला 20 किलोमीटर गेल्याच्या नंतर आपण होंडा नागनाथ दर्शन करू. तिथून मग आपण नांदेडला जायचं. नांदेडला गेल्याच्या नंतर आपल्याला नाही नाही कायच अडचण नाही. आता मी गुरुद्वाराच्या समोर आलेलो आहे. याला थोडा लेट झाला कारण की रस्ता खूप खराब होता. हे आपण बघू शकता गुरुद्वाराचे नजारे खूप छान असं पूर्ण लाइटिंग लावलेली आहे दिवाळीची. वाव. खरंच खूप सुंदर असा नजारा आहे. आम्ही प्लॅनिंग तर केला होता इथं दिवसाच येण्याचा पण शक्य नाही झालं. तर तो खराब होता आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता सध्या मी गुरुद्वाराच्या समोर आहे. हे असं आहे तिकडले आजचे नजारे. सुंदर असा हा खूपच अप्रतिम अशा प्रकारे पूर्ण सजावट केलेली आहे. झुंबर वगैरे खूप छान आहेत. आपण आतमधल्या साईडला बघू शकतो. वाव. आज तर खूपच मस्त अशी सजावट केलेली आहे. दिवाळीचे खूप फटाके पण वाजत आहेत इकडे. इकडे पिण्यासाठी पाणी आहे वाटते. हा प्यायचं पाणीच आहे. इकडल्या साईडला आपण बघू शकता पूर्ण झाडाला लाइटिंग वगैरे लावली आहे. हा ही पार्किंग आहे. आपण तर गाड्या तिकडे उभा केल्यात. हे गेट नंबर 2 आहे. वॉटरफॉल खूपच सुंदर. आपण सध्या गुरुद्वाराच्या आतमध्ये आलो आहोत. म्हणजे आतमधला जो पोझिशन आहे ना तिथे आलेलो आहोत. आपण हे बघू शकता. खूपच छान असा हा नजारा आहे. सर्वत्र लाईटच लाईट आणि पूर्ण मस्त सजावट केलेली आहे. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. वरती खूप छान अशी लाइटिंग लावलेली आहे. अप्रतिम नजारे आहेत आज इथे. दिवाळीचे पूर्ण एकदम खुशमय वातावरण आहे आणि इथे गर्दी भरपूर आहे. खूपच आहे इथे आज.
एक नंबर सजावट आहे. खूपच अशी स्वच्छता इथे मला दिसलेली आहे. असे दुसऱ्या टेम्पल मध्ये नसते, इथे खूपच जास्त स्वच्छतेवर ध्यान देण्यात आलेलं आहे. तरी आता आम्ही दर्शन घेण्यासाठी समोर जात आहोत. प्रति असं हे इकडले नजारे आहेत, आपण बघू शकतो. किती छान दिसत आहे पूर्ण. आपलं दर्शन झालंय. आता बॅक साईडला आलेलो आहे, म्हणजे लेफ्ट साईडला, बॅकला नाहीये. वाव, छान. अप्रतिम असे नजारे आहेत इकडे. इकडे पण खूप सारे झाडं आहेत. हे कलर पण हे गेट नंबर 2 आहे आणि गेट नंबर 2च्या आतमधील नजारे आपण बघू शकता. एकच नंबर. खूपच आनंदीमय असं इथे वातावरण आहे सध्या. चारी बाजूला फटाक्यांचे आवाज. आणि खूप सुंदर असे हे दृश्य. वाव, किती छान दिसत आहे टेम्पल. मेन गेट नंबर 1 खूपच छान. हे गेट नंबर 2 आहे. आणि हे आहे वाव, नाईस. खूपच छान. झाडावरती लाइटिंग खूप छान प्रकारे लावलेली आहे. मेन गोष्ट ही आहे की दिवाळीमुळे इथे खूप जास्त अशी सजावट आणि फटाके वगैरे याचा आवाज एकदम छान वाटतंय आज इथे. एक नंबर.
आता इकडनं समोर आता गेट नंबर 3 आपण बाहेर जाणार आहोत. तिथून 3 नंबर गेटनं जाऊन बघूया आपण कसं काय वातावरण आहे ते. पण आतमध्ये खूपच सुंदर असं दृश्य आहे आणि खूपच म्हणजे एक नंबर खूप आवडलेला आहे मला. इकडे येऊन खूपच असा आनंद झालेला आहे. खूपच अप्रतिम अशी सजावट. हे आहेत गुरुद्वाराच्या बाहेरचे नजारे. किती छान अशी सजावट आहे बाहेर पण. इकडे पण कारंजे लावलेले आहेत. आज 4 होते, 4 दिसले मला. बाहेर खूप छान असा कारंजा आहे. इथे 2 कारंजे दिसलेत. एक इकडे बघितलं आपण आणि एक हा इकडे आहे. दोन्ही कारंजे खूप छान आहेत. लाइटिंग वगैरे पूर्ण झाडाला असं लाइटिंग लावलेलं आहे. एकदम छान असं दिसत आहे पूर्ण. खूपच छान असं शांत वातावरण आहे. गोड वातावरण आहे, एक नंबर. आपण बघत आहात हे गेट नंबर 2 आहे. याच्या समोर मी आता आलेलो आहे ते. खूपच छान अशी सजावट दिसत आहे आणि हा कारंजा आहे. हा कारंजा खूपच दुरून तर एक नंबर असं गोड कारंजे दिसतोय. म्हणजे लाईट वगैरे खूप त्याच्यात चमकते. असे इथे 6 कारंजे बघायला मिळाले आम्हाला. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दिसून जातील. दिवाळीचा दुसरा दिवस, काल दिवाळी होती तरी मी कोशिश केली होती आज दिवसा इथे येण्याची, पण दिवसा इथं येणं नाही झालं. थोडं लेट झालं. लेट आलो त्याचाही खूप मोठा असा आनंद झाला, कारण की लेट आल्याच्या नंतर इथे नाईटला लाइटिंग वगैरे पूर्ण इथलं डेकोरेशन होतं. त्याची पूर्ण व्हिडिओ शूटिंग वगैरे घेण्यासाठी मला खूप अशी मदत झाली आणि मजाही खूप आली. बघण्यासारखं इथं खूप काही आहे. कारंजे इथे 6 कारंजे दिसले आहेत मला. असे वेगवेगळे डिझाईनचे 6 कारंजे आहेत इथे. खूपच छान असे प्रकारे इथे आहे. इथे सगळ्यात नाही की शूटिंग काढण्यात मस्त बाहेर असं हे तर नाईट दुकानं वगैरे चप्पल बूट ठेवण्यासाठी स्टँड एकदम फ्री वाला. समोर बॅग लगेज ठेवण्यासाठी पण खूप छान जागा आहे. ते पीस वगैरे काही घेतले जात नाही. हे श्री लॉज आहे आणि आम्ही इथे स्टेसाठी थांबलेलो आहोत. राम राम मित्रांनो, आता आमचा आवरेला आहे. एक 6:05 झाले. आता आम्ही इथून निघत आहोत. आता आपण सरळ भेटूया माहूरगडला. एक 3 तास वेळ लागला आणि रस्ता खूप खराब आहे. येताना बघितलं आणि जाताना 90% तोच रस्ता आहे आपल्याला. आणि समोर जंगल आहे, खूप जास्त जंगल आहे असं ऐकण्यात आलं आहे. तर बघूया आता समोर काय. घाटातून आहे, पूर्ण घाट आहे. छान. हे मला माहीत नव्हतं की प्रवास पूर्ण घाटामधनं आहे. घाटातून म्हणल्यावर एकच नंबर. जास्त घाट. चला भेटूया मग आपण सरळ तिथे. 6:05 होत आलेले आहेत. आता आमचं आवरलेलं आहे. आता संतोष भाऊचंच बाकी होतं. आता एक 5 मिनिटात त्यांचे आवरून जाईल. आवरल्याच्या नंतर आम्ही इथून निघणार आहोत. एक 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण इथून निघण्याची कोशिश करणार आहोत. इथून आपल्याला सरळ आता जायचं आहे माहूरगडला. माहूरगड आहे 130 का 130 130 किलोमीटर अंतर आहे इथनं.
तरी आपल्याला कमीत कमी 2.5 ते 3 तास लागण्याची शक्यता आहे, कारण की रोडची जी कंडिशन आहे ती खूपच खराब आहे. गड्ड्यामध्ये रोड आहे का रोडमध्ये गड्डे हेच कळत नव्हतं येताना पण, आणि जाताना ही सेम कंडिशन तीच राहणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा कोणती नदी आहे तिन्ही साईडनं? पैनगंगा नदी आहे. हा, पेनगंगा नदी ही तिन्ही साईडनं ओढलेली आहे तिथे. तरी आपण जाताना तो पूर्ण व्ह्यू घेऊया शक्यतो. चालतं, ठीक आहे, भेटू तिथे गेल्याच्या नंतर.